नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. नगरमधील गुंडाराज पुन्हा चव्हाट्यावर आलाय. राहता येथे सराफ बाजारात 4 ते 5 टोळक्याने पोलीस कॉन्स्टेबल आणि वीटभट्टीवरील कामगारावर जीवघेणा हल्ला केला. बाजारात आलेल्या कामगाराला सोरठ खेळण्यासाठी 4 ते 5 गुंडांनी बळजबरी केली. मात्र त्याने सोरठ खेळण्यास नकार दिल्यानं त्या रागातून गुंडांनी त्याच्याकडील पैसे हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत कामगार रामनरेश केवळ याने पोलीस स्टेशन गाठले. त्याची अवस्था पाहून तेथील पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर हे संबंधित टोळक्याला पकडण्यासाठी गेले. मात्र गाव गुंडांच्या टोळक्याने मागे पुढे न पाहता पोलीस कॉन्स्टेबल मालनकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे रात्री 10:30 वाजता अचानक खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर गेले. तब्बल 2 तास त्यांनी बंद खोलीत गांधी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आणि त्यातूनच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण विरोधी पक्षनेत्यांची स्वारी ही भाजपच्या दारी गेल्यानं दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे उमेदवारीचा निर्णय मागे घेण्याची दाट शक्यता दिसून येते. खऱ्या नोटांऐवजी कागदांची बंडले देऊन 40 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडेमध्ये उघडकीस आला. 5% रक्कम वाढवून देण्याचे आमिष दाखवून हातचलाकीने खऱ्या नोटांच्या ठिकाणी कागदाची बंडले ठेवण्यात आली. विश्वास वसंत मुरे यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला ललकार कृष्णाजी झिगरे याला पोलिसांनी अटक केली, तर त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. ज्याच्या विरोधात आतापर्यंत लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. त्यामुळे नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणं माझ्या किती जीवावर येत असेल ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अशा पद्धतीने मनातील खदगत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सत्यजित तांबे यांनी मनातील खदखद व्यक्त केली. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आलाय. आरती पांडुरंग सायगुडे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली. पत्नी आणि वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरातील गौतम नगर मध्ये घडली. सिद्धार्थ टेकडे याला त्याची पत्नी आणि वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता आणि त्याच कारणातून त्याने वडिलांच्या डोक्यात पाटा टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन सिद्धार्थ याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सिग्नलवर बस थांबल्यानंतर अनेक प्रवासी हे बसमधून उतरत असल्यानं अनेक अपघातांना निमंत्रण मिळते. याच दृष्टिकोनातून एसटी महामंडळाच्या वतीने तब्बल 250 वाहक आणि चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सिग्नलवर बस थांबल्यानंतर अनेक प्रवासी बसमधून उतरतात आणि त्यामुळेच एसटी महामंडळाने चालक आणि वाहकावर कारवाई करण्यास सुरुवात केली आणि यापुढे वाहक आणि चालक यांनी बस स्टॉपलाच बस थांबवून प्रवाशांनी उतरावं असं बंधनही टाकलंय. गुन्हेगारास अटक करून पोलीस ठाण्याकडे नेत असताना तडीपार आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत गुन्हेगाराला पळवून नेल्याची थरारक घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे. सोनप्पावाडी शिवारात कुख्यात गांजा तस्कर सरदार साडूसिंग लखवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यास घेऊन जात असताना शहरातून तडीपार करण्यात आलेल्या समाजकंटकांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून लखवाल याला पळवून नेले. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा.
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.